ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूप मस्त जबरदस्त रोमॅन्टिक असा ट्विस्ट आलेला आहे ना प्रेक्षकांनो. आजचा भाग तुम्हाला खूप मजेदार वाटणार आहे. कारण झालंय असं की सुनीता नर्स जिने अर्जुन सायलीसमोर नागोबाचं नाव सांगायला तोंड उघडलं होतं ना, तीच आता प्रियाला फोन करून ब्लॅकमेल करते आणि तिच्याच तोंडात घशात पैसे कोंबून तिचं तोंड बंद ठेवण्यासाठी प्रियाने मागितली अश्विनची मदत. पण आता प्रियाच स्वतः अडकणार आहे. कशी? त्यातच अर्जुन सायलीने एकमेकांची अदलाबदली करून आता एकमेकांच्या कामाची जबाबदारी उचलली आहे. आता हे चॅलेंज नक्की जिंकतंय तरी कोण? सायली तर चॅलेंज पूर्ण करून दाखवेनच, पण अर्जुनला हे आव्हान पेलणार आहे की नाही पाहणार आहोतच. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. घरात सायली अर्जुनच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग चाललेलं असतं. सुरुवातीला प्रतिमाला त्याबद्दल काहीच माहिती नाही, पण कल्पनाकडून कळतं. इतक्यात तिथे अस्मितासुद्धा येते. कल्पना आनंदाने सांगते की तुला माहिती आहे का प्रतिमा, अगं फेब्रुवारी महिना आल्यापासून अस्मिताने याचं प्लॅनिंग चालू केले. तेव्हा अस्मिता विचारते की ॲनिव्हर्सरीचं ना? ती सांगते की सायली अर्जुनचं 3 वर्षापूर्वीचं लग्न आणि 1 वर्षापूर्वीचं लग्न, याचं सेलिब्रेशन आपण दणक्यात साजरं करूयात. प्रतिमा उत्साहाने विचारते की अर्जुन सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजसुद्धा हे असंच 14-15 फेब्रुवारीला झालं होतं ना? तेव्हा अस्मिता सांगते की हो, तर तेव्हासुद्धा अर्जुनने व्हॅलेंटाईन वीकच निवडला होता. आहे की नाही रोमॅन्टिक? नाहीतर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असं व्हॅलेंटाईन डेला कोण करतं? विमल विचारते, वहिनी खूप लोक येणार आहेत का? नाही म्हणजे तसं काही बेत करायला बरं ना, त्यांच्यासाठी काय काय बनवायचं ते ठरवूयात. तेव्हा कल्पना सांगते की नाही नाही, खूप लोक नको. काय आहे, अर्जुन सायलीला ते नाही आवडणार. त्यांचा खास दिवस त्यांना साजरे करू देत, तेही आपल्या माणसांसोबत. आता सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात, पण प्रतिमा पटकन सगळ्यांना सावध करते, कारण समोरून सायली अर्जुन आलेले असतात. अर्जुन मुद्दामच विचारतो की कसलं पार्टीचं सेलिब्रेशन चालू आहे. तेव्हा या तर असा दिखावा करतात की जसं काही घडलेलंच नाही आहे. अर्जुन मुद्दाम विचारतो, अस्मिताई आम्ही काय शाळेत आहोत का? आम्हाला काही कळणार नाही. सायली सांगते की तुम्ही सगळ्याजणी आमच्या ॲनिव्हर्सरीचं प्लॅनिंग करताय ना? अस्मिता लहान मुलांसारखं वागते. शी बाबा, या दोघांनी सगळं सरप्राईज प्लॅनच स्पॉईल करून टाकला. तेव्हा सायली सांगते की आई जास्त काही घाट घालू नका. कल्पना म्हणते की अगं ते सगळं आम्हाला ठरवू देत ना, आम्हालाही करू देत की थोडं तुमचं कौतुक. अस्मिता आता बोलता बोलता स्वतःच्या मनातील दुःखच मांडते. ती इतकी अस्वस्थ होऊन जाते. खरं तर सुरुवातीला ती आनंदाने सांगते की तुमचं दोन्ही वेळा लग्न हे व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी झालं. हा काय फक्त योगायोग असू शकत नाही. तुम्ही दोघं एकमेकांवरती किती प्रेम करता. नाहीतर कायकांच्या नशिबात अशा नसतात ना गोष्टी. तेव्हा सर्वजण इतके सिरियस होऊन जातात. कल्पना अस्मिताला समजावते, धीर देते. तेव्हा अस्मिता सगळ्यांना म्हणते की हे काय, तुम्ही इतके सिरियस काय झालात? आणि अस्मिताला आता कोणाचंही पडलेलं तोंड बघायचं नसतं. लगेचच ते विषय बदलते. अरे चला चला, आपण ठरवूयात ना आता ड्रेस कोड काय, कलर, डेकोरेशन कसं करायचं. तेव्हा अर्जुन म्हणतो की व्हॅलेंटाईन डे आहे ना, मग आपण रेड चूज करूया. आता सर्वांचंच सेलिब्रेशनचं छान असं प्लॅनिंग चालू असतं. हसत खेळत मस्त एकमेकांशी गप्पा मारत असतात. पण दुसरीकडे आता प्रियाला धक्का बसायची वेळ आली. कारण सुनीता नर्स तिने तर अर्जुन सायलीसमोर प्रियाचं नाव घेतलं नाही आहे, पण ती आता प्रियालाच ब्लॅकमेल करायला लागते बहुतेक. जेव्हा ती प्रियाला कॉल करते तर अननोन नंबरवरून कोणाचा कॉल असेल. प्रिया तो रिसीव करते. जेव्हा सुनीता पुढून स्वतःची ओळख सांगते की मी सुनीता बोलते, सुनीता काकडे, सिटी हॉस्पिटल, डेड बॉडी दिलेली, अशा खाणाखुणा सांगताच प्रिया फार हादरूनच जाते. अचानकच ती वचकते की का कॉल केला आहेस. पण तिथेच अश्विन असतो. अश्विन जेव्हा तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहतो तेव्हा लगेचच प्रिया तिच्याशी गोड गोड बोलायला लागते. अगं म्हणजे अननोन नंबरवरून का कॉल केला आहेस असं म्हणायचं होतं.
अश्विनला ती थापा मारते. अरे माझी मैत्रीण आहे, तिचा बहुतेक फोन बिघडला आहे म्हणून तिने दुसऱ्या फोनवरून कॉल केला आहे. बरं मी बाहेर जाऊन बोलते हा. काय आहे, तू इथे काम करतोयस ना, उगाचच तुला डिस्टर्ब कशाला. आणि प्रिया जेव्हा बाहेर येते तेव्हा ती इतकी चवताळते. तुला मी सांगितलं होतं ना की परत माझ्याशी कॉन्टॅक्ट करू नकोस. तेव्हा सुनीता नर्सही तेवढीच भडकते. मॅडम करावा लागला, कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या घरी आज कोण येऊन गेलं? अर्जुन सुभेदार आणि त्याची बायको. आता मात्र प्रिया जबरदस्त हादरते. अर्जुन तिथे डेड बॉडीबद्दल चौकशी करायला आला होता आणि या सुनीता नर्सने अक्कल हुशारीने फक्त नागोबालाच त्यात कसा काय अडकवला. आणि प्रियाचं तर नाव तिने घेतलंच नाही. हे जेव्हा ती स्वतः प्रियाला सांगते तेव्हा कुठे प्रियाचा जीवात जीव येतो. पण सुनीता नर्ससुद्धा आता प्रियाच्या 2 पावलं पुढची निघाली. कारण प्रियाला ती अशी काही ब्लॅकमेल करते. प्रियाला सांगते की हे बघा मॅडम, नशीब तुमचं पण हुशारी माझी आहे. त्यामुळे मला तुम्ही आता तुमचं नाव न घेतल्याबद्दल काहीतरी मोबदला दिला पाहिजे की नाही. आधी दिली होती ना त्याच्या दुप्पट हवी आहे रक्कम. आता प्रियाला ती ब्लॅकमेल करायला लागते. प्रिया पुन्हा चौतळते. माझ्याकडे पैशाचे काय खाण आहे का गं? सुनीता सांगते की ते काही मला माहीत नाही आहे, पण तुमचं नाव नाही घेतलं, मोबदला तर मिळायलाच हवा आहे. प्रिया या दलदलीमध्ये अशी काही अडकत जाते ना आता प्रिया तिला फोनवरती झापते. पैसे तर तू सोडच, साधं माझ्यासोबत फोनवर बोलायचीही तुझी लायकी नाही आहे. तेव्हा सुनीता तो अपमान खपवून नाही घेता, उलट प्रियालाच चांगली अडकवण्यासाठी धमकावायला लागते. ओ मॅडम, माझी लायकी सोडा, पण तुमची लायकी काय आहे ना ते अख्ख्या दुनियेला दाखवून देऊ शकते मी. अर्जुन सुभेदारानं एक कॉल केला ना तर तो तुम्हाला जास्त महागात पडेल. आता प्रियाचे हात पाय सगळं दगडाखालीच अडकलं आहे. फडफड करूनही उपयोग नाही आहे. त्यामुळे प्रिया गुपचूप त्या सुनीताचं तोंड बंद ठेवायला पैसे द्यायला तर होकार देते. मनातच ती विचार करते, आता हिचं तोंड बंद ठेवायचं, पैसे तर कोंबावे लागतील हिच्या तोंडात, पण पैसे आणायचे कुठून हा मोठा प्रश्न पडतो प्रियाला. तिकडे सायली जेव्हा रूममध्ये प्रवेश करते, अर्जुन फाईल चाळत असतो. सायली विचारते की किती बरं झालं ना, ती सुनीता नागराज काकाच्या विरोधात साक्ष देणार आहे, आपल्याला त्यांच्या विरोधात एक साक्षीदार तरी मिळाला. तेव्हा अर्जुन समजावतो की नाही, फक्त तो साक्षीदार आपल्याला पुरेसा नाही आहे. तेव्हा सायली विचारते की अहो पण बाबूही आहे की. अर्जुन आता तेथून दूर जात सांगतो, पण तो महिपतचा साक्षीदार आहे. तो बाबू जो आहे तो फार तर कोर्टात इतकंच सांगू शकतो की महिपतसोबत सुपारी देणारा अजून एक माणूस होता. तो कन्फर्म नागराज काकांचं नाव नाही ना घेऊ शकत. त्यामुळे आपल्याला आणखीन पुरावे गोळा करण्याची गरज आहे. अचानकच सायली विचार करते की अरे देवा. अर्जुन घाबरून मागे वळतो. काय झालं? सायली सांगते की अहो ते मी मगाशी डाळ तांदूळ भिजत घालायला ठेवले होते ना, उद्या इडली चटणी करायची. पण काय झालं, मगाशी किचनमध्ये अचानक आई आल्या आणि बोलता बोलता ते कामच राहून गेलं. थांबा, ते काम मी करूनच येते. आणि ते अर्जुनचं काहीच न ऐकता तशीच खालती निघून जाते. अर्जुनला इतकं अजब वाटतं हे सगळं. इथे महत्त्वाचं बोलणं चालू आहे आणि सायलीला इडली चटणीचे पडले. आता प्रियाकडे सुनीताला द्यायला पैसे नसतात, म्हणूनच ती अश्विनकडे जाते. अश्विनला ते बोलण्याचा प्रयत्न करणार त्याला अचानक कॉल येतो. हॉस्पिटलमधून महत्त्वाचा फोन आलेला असतो. तरीही प्रिया मध्ये त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्नच करत असते. जेव्हा अश्विन फोन ठेवतो तेव्हा मात्र त्याच्यावरती इतका भडकतो. तन्वी, काय चाललं आहे तुझं? अगं हॉस्पिटलमधून फोन आला होता, महत्त्वाचा होता, अगं बोलू तरी दे मला नीट. प्रिया त्याला लाडीगोडी लावते. अश्विन ऐक ना, मला थोडी तुझी मदत हवी होती. मला तुझ्याकडून थोडे पैसे हवे होते. म्हणजे माझी मैत्रीण प्रॉब्लेममध्ये आहे, तर तिला मदत करायची होती. तेव्हा अश्विन बरोबर तिला टोला लगावतो. तन्वी, अगं मी तुला कॉफी मागितली तर बरोबर तू तिथून निघून गेलीस, आणि आता तुझ्या मैत्रिणीचं जेव्हा काम निघालं तर बरोबर मी आठवलो का तुला? तेव्हा प्रिया
कशा थापा मारून गुंडाळते बघा अश्विनला. अरे अश्विन, तेव्हा मला त्याच मैत्रिणीचा कॉल आला होता. अरे तिच्याशी बोलायला तर गेले होते ना मी, आणि आत्ता पुन्हा तिचा फोन आला. अश्विन तिला शब्दात पकडत विचारतो की तन्वी, तू तर म्हणालीस की तिचा फोन बिघडलाय. प्रिया पुन्हा थापा मारते. अश्विन, अरे आत्ता फोन बिघडलाय, आधीही तिचा फोन आला होता. अरे तिची आई ना हॉस्पिटलमध्ये आहे, तिला पैशांची खूप गरज आहे. अरे बिचारी माझी मैत्रीण, एकावर एक सतत प्रॉब्लेम वाढतायतच आहेत तिचे. आणि अश्विन, अरे तुला आत्ता लगेच पैसे द्यायची गरज नाही आहे, तू दिवसभरात कधीही दिले तरी चालतील. काय आहे, पैसे मी दिले असते, पण माझ्याकडे तेवढा बॅलन्स नाही आहे ना. प्लीज मदत कर ना. मी तुझ्यासाठी कॉफी आणू का? प्रिया पुन्हा लाडेगोडे लावते. अश्विन म्हणतो की नको. प्रिया म्हणते की नाही, मी घेऊनच येते तुझ्यासाठी, तुला आवडते तशी स्ट्रॉंग कॉफी. आणि अश्विन, असं छोट्या छोट्या कारणांवरून चिडत जाऊ नकोस रे. असंच होत राहिलं तर कसं चालेल. मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन येते या, असं म्हणून ती बाहेर तर पडते. बाहेर येऊन ती विचार करते की अश्विन ना हल्ली जरा जास्तच ॲटिट्यूड दाखवतोय, पण त्याला जर माझ्या बाजूने पूर्वीसारखा वळवायचा असेल ना, तर संसार नाटक करावं तर लागेलच. आणि ती किचनकडे वळते. आता तिकडे सायली अर्जुनमध्ये ना चांगलाच वाद जुंपतो. सायली रूममध्ये येताच म्हणते, हां आता बोला, काय म्हणत होता तुम्ही? अर्जुन तिच्यावरती रागावतो. मगाशी जेव्हा बोलत होतो तुला इडली जास्त महत्त्वाची होती ना, राहू देत मग. सायली म्हणते की महत्त्वाचंच होतं ते. अहो जर मी आत्ता केलं नसतं तर मग उद्या ते सकाळी वाया गेलं असतं ना, आणि खूप सारी गडबड झाली असते. उद्याच्या नाश्त्याची तयारी होती ती. अर्जुन म्हणतो की अगं पण ते घरातलं काम आहे, अगं ते नंतरही होऊ शकतं. इथे केसबद्दल आपण महत्त्वाचे पॉईंट डिस्कस करतोय, एखादा पॉईंट राहिला तर. आता सायली विचारते, असं का बोलताय तुम्ही? म्हणजे तुमची कामं ती जास्त महत्त्वाची आणि आम्ही बायका करतो ती महत्त्वाची नाही आहेत का? तुम्हाला जे सतत वाटत असतं ना की बायका काहीच करतलं म्हणजे जास्तीचं काम करत नाहीत आणि तुम्हीच जास्त कामं करता, तर असं अजिबात नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की माझं ऑफिसचं काम आणि तुझं घरातलं काम कम्पॅरिझन होऊच शकत नाही. तेव्हा सायली कसा टोमणा मारते बघा की हो, थोडा वेळ ऑफिसचं काम आणि 24 तास घर सांभाळणं याची तुलना मुळात होऊच शकत नाही ना. अर्जुन आता इतका चिडतो, दिस इज रिडिक्युलस, आणि रागातच तो तिच्याकडे येतो. तुला माझ्या कामाबद्दल हे सगळं असं वाटतं का? अगं क्लायंट मीटिंग, कोर्ट डेट हे सगळं हँडल करणं खूपच अवघड असतं. त्यापेक्षा एक काम कर ना, तू ना माझ्या जागी ऑफिसमध्ये जाऊन बघ, मग तुला कळेल की एखाद्याला न्याय मिळवून देणं इतकंही सोपं नसतं. तेव्हा सायलीसुद्धा ते ॲक्सेप्ट करते. हो, जाईन ना, जाईन मी. तसाही मी तुम्हाला केसमध्ये कामात मदत करतेच ना, तसं जाऊन इतरांनाही मदत करेन. पण तुम्हाला एक दिवस हे असं स्वयंपाक करणं, पाहुणे रावळे, सण समारंभ हे सांभाळायला जमणार आहे का? अर्जुन आता चुटकी वाजवत ॲक्सेप्ट करतो. ऑफकोर्स येईल, हे सगळं खूप इझी आहे, असं होऊन जाईल. हे सगळं तुम्हाला इतकं सोपं वाटतंय? एक दिवस किचनमध्ये स्वयंपाक करायला गेलात ना, तोंडाला फेस येईल तुमच्या. तेव्हा अर्जुन विचारतो की चॅलेंज करतेस का मला? चॅलेंज ॲक्सेप्टेड. हे सगळं काही दिवस मी स्वतःही काम करेन, पण तुला माझ्या जागी ऑफिसमध्ये माझं काम करायला जावं लागेल, आणि हरलीच ना तर ते तुला स्वीकारावंसुद्धा लागेल. तेव्हा सायली आधीच सांगून टाकते, अहो पण मी हरणारच नाही आहे. उलट तुम्ही आता जेव्हा काम करायला लागचाल ना, तेव्हा कळेल की गृहिणींना कशा कशातून जावं लागतं. मी ऑफिसचेच तुमची सगळी कामं सांभाळेन, तुम्हाला घर सांभाळावं लागेल. तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की तू अर्जुन सुभेदार आणि मी सायली सुभेदार. आता होऊनच जाऊ दे, तुलाही कळेल ना की पनवेलमधला सगळ्यात मोठा नामवंत वकील अर्जुन सुभेदाराला किती कष्ट करावं लागतं, ते किती मेहनत घ्यावी लागते ते. तेव्हा आता थोडा वेळ अर्जुन शांत होतो, पण तेव्हाच सायली 2.0 चालू होतं. कारण सायली डिरेक्ट अर्जुनच्या
स्टाईलमध्येच त्याला चॅलेंज करते. काय मग बायको, नक्की ठरलंय ना? तेव्हा अर्जुनही अगदी सायलीसारखं बोलतो, अहो आता तुम्ही जे म्हणतायत ना, आपण अगदी तसंच करूयात. ठरलं तर मग. दोघेही एकमेकांच्या हातात हात देऊन चॅलेंज करतात. सायलीसोबत असं चॅलेंज करणं अर्जुनला जास्तच महागात पडणार आहे बहुतेक. कारण तो सायलीसारखा पहाटे उठतो, त्यानंतर खालती जाऊन सगळं चेक करतो. स्वतःला आत्मविश्वासाने सांगतो की हे चॅलेंज तर मीच जिंकणार आहे. त्यानंतर तो ठरवतो, आता आपण इडली करायला घेऊयात. जेव्हा तो इडलीचं भिजत घातलेलं पीठ चेक करतो, आता तो मात्र इतका गोंधळून जातो, अरे हे तर लिक्विड आहे, त्याचं सॉलिड इडली कशी करायची? आता तो ठरवतो की कुकरमध्ये चांगला 4 शिट्ट्या देतो, मस्त इडली होईल. याला याचंही भान नाही आहे की इडली करतात तरी कशात. आता ते इडलीचं जे पीठ आहे ना, ते डायरेक्ट त्याच्या शर्टावरती सांडतं. पुन्हा त्याची इतकी चिडचिड होते. आता तो विचार करतो की इडली नक्की बनवायची तरी कशी असते. मग मला विचारतो, नाही पण बायको तर सगळं स्वतःच करते, मग मी पण स्वतःच करणार. अर्जुन ती इडली करायची बाजूला ठेवतो. आता काय करायचं? आपण सगळ्यांसाठी चहा करूयात. अर्जुन आता चहा करायला घेतो. इकडे जेलमध्ये हवालदार नागराजला पुन्हा त्या कस्टडीमध्ये टाकतात. महिपत त्याला म्हणतो की काय रे नाग्या, अरे बाबा मला असं सोडून जात जाऊ नकोस. काय आहे, मला एकट्याला इथं करमत नाही ना. काय ना नाग्या, तो भालेराव तुझा तो वकील तुला सोडवायला काय हालचाल करतो की नाही? मला तर भारी उपयोगी पडला होता तो. तुझंच बॅड लक आहे. तेव्हा नागराज त्याला सांगतो, माझ्या नशिबाची काळजी तू कशाला करतोयस महिपत? नाही म्हणजे तुझ्या मुलीच्या आत्म्याला कशी शांती मिळेल त्याच्याकडे बघ ना जरा. तू इथे काहीतरी करून बसायचास आणि मग तुझ्या त्या साक्षीला म्हणजेच मेलेल्या मुलीला काय त्रास होईल हे लक्षात घे जरा. नागराज जेलमध्ये राहूनसुद्धा महिपतला ब्लॅकमेल करतोय. इकडे जेव्हा विमल किचनमध्ये येते, अर्जुनला ते काम करताना पाहते तर ती समजावते की दादा अहो काय हवं आहे तुम्हाला? तेव्हा अर्जुन सांगतो की चहा बनवतोय. ती सांगते की थांबा मी बनवून देते. अर्जुन म्हणतो नथिंग, नो, आजचा चहा मीच बनवणार. फक्त चहाच नाही, आजचा चहा, सकाळचा नाश्ता, सकाळचं जेवण, दुपारचं जेवण, संध्याकाळचं चहा, संध्याकाळचं जेवण सगळं मी करणार आहे. आधी ना सगळ्यांसाठी मी चहा बनवतो, साखर टाकतो आधी. विमल समजावते की दादा चहा पावडर नाही, आधी पाणी, मग चहा पावडर, मग साखर, मग चहा होतो. अर्जुन म्हणतो माहिती आहे मला, बनवतो मी. तसंही आज रोज डे आहे ना? ती विचारते म्हणजे अ अ फुलामागचा दिवस बघ, सगळं डेकोरेशन मी केलं आहे. तेव्हा बी मला काहीच लक्षात येत नाही. अर्जुन पोटाच्या इशाऱ्याने दाखवतो, हे बघ ते डेकोरेशन. विमल म्हणते अच्छा सजावट होय. विमल अर्जुनचं कौतुक करते की दादा खूप सुंदर सजावट केली, पण मध्ये मध्ये तुम्ही काय बोलता ना ते कळत नाही, पण बाकी भारी आहे सगळं. इतक्यात उठून कल्पनासुद्धा येते. कल्पनाचं लक्ष तिच्या फोनमध्ये असतं, त्यामुळे अर्जुन किचनमध्ये आहे आणि काम करतोय हे याच्याकडे तिने म्हणजे पाहिलेलंच नसतं. ती आता ऑर्डर सोडते, विमल मला कॉफी दे ग. तेव्हा अर्जुन तिला खुणावतो. आता अर्जुन इतका गोंधळून जातो, अर्जुनची चांगली धांदल उडते. मला तर इथे चहा जमलेला नाही आहे, कॉफी कशी करायची असते? तेव्हा विमल त्याला मदत करते. दादा ती कॉफी. अर्जुन कॉफी दाखवतो, 1.5 चमचा टाका. अर्जुनला आता 1.5 चमचा म्हणजे किती कळत नाही, पण विमल खानाखुणा करून त्याला समजावते. त्यानंतर कल्पनाला जशी कॉफी हवी अगदी तसाच तो बनवण्याचा प्रयत्न करतो. विमल मध्येच म्हणते की गॅस. तेव्हा अर्जुन म्हणतो हा काय आहे आहे तर मग पेटवा ना दादा. अर्जुन पटकन गॅस पेटवतो आणि कल्पनाला हवी तशी कॉफी बनवण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा प्रयत्न थोडा फसतो कारण जेव्हा तो तशीच कॉफी कपामध्ये ओतून तो कप कल्पनाला नेऊन देतो ना, ती पहिला कॉफीचा घोट घेते आणि जेव्हा ती म्हणते की विमल अगं साखर, अर्जुन
कॉफी तू बनवली आहेस? तेव्हा म्हणतो की हो, कॉफी मी बनवली. कल्पनाला इतकं नवल वाटतं, इतकं आश्चर्य वाटतं. त्यानंतर विमल सांगते की वहिनी, हे सगळं डेकोरेशन, ही सजावट आहे ना, दादांनी केली आहे. कल्पनाला पुन्हा आश्चर्य वाटतं. त्यानंतर अर्जुन पिंक कलरचं गुलाब घेऊन कल्पनाला देतो. हॅपी रोज डे मॉम, हे तुझ्यासाठी. रेड फक्त माझ्या बायकोसाठी. तेव्हा विमल विचारते की त्यांच्यासाठी का? अर्जुनचं लक्ष जेव्हा समोर जातं तर पायऱ्यांवरून सायली उतरत असते, पण एका वेगळ्या वेशात. अर्जुन जसं ऑफिसला तयार होतो ना, अगदी तसं ऑफिससाठी तयार होऊन सायली येते. ती सोफ्यावरती बसून ऑर्डर सोडते, माझा चहा. अर्जुन म्हणतो की जस्ट 2 मिनिट. सायली विचारते इंग्लिश. आता अर्जुनला कळत नसतं की मराठीत काय बोलायचं. तो म्हणतो की 2 मिनटं, लगेच घेऊन येतो. अर्जुनची इतकी धांदल उडालेली असते तरीही तो विमल जसं सांगेल, म्हणजे सायलीला जसा चहा आवडतो तसा चहा बनवण्याचा, शिकण्याचा तो विमलकडून प्रयत्न करतो हा. आणि त्याचे ते प्रयत्न सायली स्वतः पाहत असते. थोडंसं तिला वाईट वाटतं, पण आता चॅलेंज तर त्याने स्वतःच दिलं होतं. आता कल्पना येऊन विचारते की तुमचं नक्की चाललंय तरी काय? ती हे सगळं पाहत असते. अर्जुन तिच्यासाठी मस्त असा तिला आवडतो तसा आलं घातलेला कडक चहा घेऊन येतो. तुमचा चहा. जेव्हा ती विचारते की तुम्ही दोघं कसला खेळ खेळताय का? इतक्यातच प्रतिमा आणि रविराज सुद्धा हजर होतात. अरे हे काय? अर्जुन चक्क सायलीला चहा देतोय. आता प्रतिमा विचारते की सायली, तुझी तब्येत वगैरे ठीक नाही आहे का? बाळा, काही झालं आहे का तुला? तेव्हा सायली सांगते की नाही प्रतिमा आत्या, काहीही झालेलं नाही आहे मला. पण आजपासून अर्जुन सुभेदार सायली सुभेदारांची सगळी कामं करतील, कारण त्यांची आजपासून चाचणी सुरू होते. बघूयात ना की गृहकृत्यदक्ष असल्याचं आव्हान ते पेलतायत की नाही. आत्ता कुठे सगळ्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो की हे दोघे एकमेकांची जागा घेऊन एकमेकांचे कामाचे अनुभव घेणार आहेत. आणि भाग इथेच संपत होईल. घरातील सर्वांना एकत्र जमून अर्जुन सांगून टाकतो की आम्ही ना एकमेकांना चॅलेंज केलं आहे. म्हणजे अर्जुन सुभेदारांची ऑफिसची सगळं कामं आता सायली सुभेदार करतील आणि सायली सुभेदारांची सगळी घरातली कामं अर्जुन सुभेदार हा असा इजी करेल. तो इतका चुटके वाजवत असतं, फुशारका मारतो ना. तेव्हा प्रताप मुद्दामच म्हणतो की मग तुला डबा मिळणं अवघड आहे बाबा. अर्जुन सांगतो की मिळेल ना, डबा नक्की मिळेल. त्यानंतर विमलकडून तो अर्जुन स्वयंपाक शिकण्याचाही प्रयत्न करतो. खूप उशिरा सायलीला डबा मिळतो खरा. तेव्हा सायली तो डबा तर घेते, पण मुद्दामच अर्जुनला म्हणते की आज तुम्ही जो अर्धवट डबा दिलाय ना, त्यासाठी 100पैकी तुम्हाला फक्त 20च गुण मिळतात. आता अर्जुन सुरुवातीला सबसेल फेल ठरलाय खरा, पण बघूयात आता हे चॅलेंज नक्की जिंकत आहे तरी कोण. आणि आता अश्विनकडून पैसे घेऊन ती प्रिया सुनीता नर्सला देणार आहे. पण त्यावेळी प्रियाचा हा सगळा काळा बाजार अश्विनला कळतोय का? पुढे नक्की काय ट्विस्ट येतील? पाहणं मनोरंजकच ठरेल.